मित्रांनो, स्वतःला इतके सामर्थ्यवान बनवा की लोक तुमच्या संमतीशिवाय साधा निर्णय घ्यायलाही घाबरले पाहिजे. आज मी तुम्हाला अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे दुर्बलतेला जागा नाही, जिथे फक्त परिणाम बोलतात. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की समाजात तुमच्या शब्दांना कवडीची किंमत उरलेली नाही? लोक तुमच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करतात किंवा तुम्हाला फक्त एक पर्याय म्हणून गृहीत धरतात. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा मजकूर तुमच्या सुप्त आत्म्याला जागवण्यासाठी दिलेला एक साध आहे. आज आपण अशा 8 जिवंत आणि ज्वलंत जीवन नीतीबद्दल बोलणार आहोत, ज्या अशा व्यक्तीसाठी आहेत ज्या सध्या आयुष्यातील सर्वात अंधकारमय आणि कठीण कालखंडातून जात आहेत. या केवळ नीती नाही, तर हे तुमच्या पुनर्जीवनाचे आणि प्रगतीचे एक प्रभावी शस्त्र आहे. या नीती तुमच्या विचारांना केवळ नवीन दिशा देणार नाहीत, तर तुम्हाला ते आंतरिक बळ प्रदान करतील, ज्याद्वारे तुम्ही तुमचे संकटांचे डोंगर पाखरून तुमच्या टीकाकारांना आणि शत्रूंना कायमचे निष्प्रभ करू शकाल. जेव्हा हे जग तुम्हाला रसातळाला गेलेले पाहण्यासाठी आसुसलेले असते, तेव्हा त्यांना हे दाखवून द्या की तुमची खरी ताकद त्यांच्या कल्पनेच्या आणि आवाक्याच्या पलीकडची आहे. लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला कमकुवत समजण्याची चूक करते, कारण त्यांना तुमच्या हातील धगधगत्या ज्वालाची अद्याप जाणीव झालेली नाही. जर तुमची दृष्टी स्पष्ट असेल आणि तुमचा स्वतःवर अढळ विश्वास असेल, तर या जगातील कोणतीही सत्ता किंवा परिस्थिती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. स्वतःला एक सामान्य माणूस म्हणून नाही, तर एक अजय व्यक्तिमत्व म्हणून सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. चला तर मग उघडूया त्या रहस्याची दारे, जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतील. पहिली नीती ही तुमच्या अस्तित्वाच्या संरक्षणाबद्दल आहे. तुमचा कमकुवतपणा आणि तुमच्या मनातील भीती कधीही जगासमोर उघड करू नका. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक प्राण्यात काही ना काही उणिवा असतात, पण मानवी समाजात त्या उणिवांचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला अधिकृत निमंत्रण देणे होय. अनेकदा आपण भावनेच्या भरात किंवा मन हलकी करण्याच्या ओघात आपल्या व्यथा लोकांशी वाटून घेतो. आपल्याला वाटते की समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेईल, पण वास्तव्याच्या अगदी उलट असते. हे जग तुमच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी तिथे मीठ चोळण्याची संधी शोधत असते. जेव्हा तुम्ही तुमची कमकुवत बाजू सांगता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हातात एक असे अदृश्य शस्त्र देता, जे भविष्यात तुमच्याच विरुद्ध वापरले जाऊ शकते. आपल्या पूर्वसुरांनी आणि महान नीतिशास्त्रज्ञांनी हे सांगितले आहे की तुमचे मन हे एक अभेद्य किल्ल्यासारखे असावे, ज्याची गुपित दारे कोणालाही ठाऊक नसावीत. जो माणूस स्वतःच्या उणवा जगापासून लपवून केवळ आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, तोच खऱ्या अर्थाने नेतृत्व करू शकतो. स्वतःला इतके खणकर आणि गूढ बनवा की लोकांनी तुमच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज लावणे देखील थांबवले पाहिजे. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. म्हणून इथून पुढे आपल्या अश्रूचे प्रदर्शन करणे थांबवा आणि आपल्या भीतीला प्रगतीचे इंधन म्हणून वापरा. दुसरी नीती अशी सांगते की जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला कोसळताना पाहत असेल, तेव्हा तुम्ही मनातून नव्या झेपेची तयारी केली पाहिजे. आयुष्यात असे भीषण क्षण येतात जेव्हा तुमचे अस्तित्व धोक्यात येते, स्वप्न डोळ्यात देखत भांगते आणि लोक तुमच्या पराभवाचा उत्सव साजरा करू लागतात. अशा वेळी सामान्य माणसे नशिबाला दोष देऊन हार मानतात, पण जे विलक्षण असतात ते याच विनाशाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतात. कोसळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असू शकते, पण तिथेच पडून राहणे हा स्वतःच्या हिमतीचा अपमान आहे. ज्यावेळी लोक तुमच्यावर हसत असतील, तेव्हा ती थट्टा तुमच्या कानावर न पडू देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. इतिहासातील प्रत्येक महामानवाने हाच धडा दिला आहे की तुमची सर्वात मोठी झेप ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पडझडीनंतरच येते. जेव्हा परिस्थिती तुम्हाला तोडू पाहत असेल, तेव्हा स्वतःला सांगा की ही केवळ एक विश्रांती आहे, कथेचा अंत नव्हे. तुमची अभेद्य जिद्द शत्रूला आणि टीकाकारांना सर्वात जास्त अस्वस्थ करते, कारण ज्याला सत्याच्या पराभवात शिकण्याची आणि पुन्हा उभे राहण्याची कला जमते, त्याला या जगात कोणीही कायमचे पराभूत करू शकत नाही. तुमचा विजय हा केवळ कर्माचा भाग नसून तो तुमच्या त्या तीव्र इच्छेचा परिणाम असावा, जो परिस्थितीलाही नमवण्याची ताकद ठेवतो. आतापर्यंत तुम्ही पाहिले की स्वतःला सावरणे आणि उणिवा लपवणे किती गरजेचं आहे, पण तुम्हाला माहित आहे का, कधी कधी माणसाचा राग हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो आणि त्याचे संपूर्ण करिअर एका क्षणात संपवू शकतो. तिसरी नीती ही अशीच एका धोकादायक धोक्याबद्दल आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. पण त्याही पेक्षा धक्कादायक आहे ती चौथी नीती, जिथे तुम्हाला समजेल की तुम्हाला तोडणारी माणसेच प्रत्यक्षात तुम्हाला सर्वात शक्तिशाली कशी बनवतात. चला तर मग जाणून घेऊया या पुढच्या 2 रहस्यमय सूत्रांबद्दल, जी तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकतील. तिसरी महत्वाची नीती, रागाच्या किंवा तीव्र वेदनेच्या भरात कधीही असे शब्द उच्चारू नका जे तुमचे भविष्य उद्ध्वस्त करतील. राग हा एक असा अग्नी आहे जो समोरच्याला जाळण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला आतून भस्म करतो. जेव्हा कोणी आपला अपमान करतो किंवा आपल्याला फसवतो, तेव्हा आपल्याला लगेच प्रत्युत्तर द्यावेसे वाटते, पण लक्षात ठेवा, तलवारीने दिलेला घाव कालांतराने भरून येतो, पण शब्दांनी केलेला घाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. महान नीतिज्ञानांच्या मते जो आपल्या जिभेवर आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवतो, तो जगातील सर्वात मोठा विजय होय.
तुमचे मौन हे कधी कधी ओरडण्यापेक्षा जास्त प्रभावी असते. शांत राहणे म्हणजे दुर्बलता नव्हे, तर तो एक प्रगल्भ सायकोलॉजिकल गेम आहे. जेव्हा तुम्ही शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करता, तेव्हा तुम्ही शत्रूच्या हालचाली आणि त्याच्या मनातील भीती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. तुमचे शब्द मौल्यवान ठेवा, ते तेव्हाच वापरा जेव्हा त्यांचा परिणाम एखाद्या रोज प्रहारासारखा असेल. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा वापरलेला एक अपमानास्पद शब्द तुमच्या अनेक वर्षाच्या तपस्येवर पाणी फेरू शकतो. म्हणून संयम हीच तुमची खरी शक्ती बनवा. जगाला तुमच्या ओरडण्यापेक्षा तुमच्या यशाचा आवाज ऐकू द्या. चौथी नीती आपल्याला हे शिकवते की जे तुम्हाला तोडते तेच तुम्हाला घडवते सुद्धा. निसर्गाचा हा एक कठोर पण सत्य नियम आहे की सोन्याला आपली शुद्धता सिद्ध करण्यासाठी धगधगत्या आगीत तापावे लागते आणि हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी टोकाचा दाब सहन करावा लागतो. जर आज तुमच्या आयुष्यात संकट येत असतील तर समजा की विधाता तुम्हाला एका अत्यंत मोठ्या कार्यासाठी आणि गौरवासाठी तयार करत आहे. वेदना ही तुमच्या शत्रू नसून ती तुमची मार्गदर्शक आहे. ती तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव करून देते आणि त्या मर्यादा ओलांडण्याची बळ देते. ज्या नात्याने तुम्हाला धोका दिला, ज्या व्यवसायाने तुम्हाला रडवले किंवा ज्या समाजाने तुम्हाला नाकारले, त्या प्रत्येक कडून अनुभवाचा वापर करून स्वतःचा एक नवीन अवतार निर्माण करा. इतिहासातील युग पुरुषांनी हे सिद्ध केले आहे. राजवाड्यापेक्षा जंगलातील संघर्षाने आणि विजय निवासाने माणसाला जास्त मोठे बनवले आहे. तुमची आजची तुटर ही उद्याच्या अजय व्यक्तिमत्वाची पायाभरणी आहे. म्हणून संकटांना घाबरून तोडून जाण्याऐवजी त्यांना समोरे जा आणि म्हणा की जितकी जास्त मला तोडाल तितकाच मी अधिक पोलादी ताकदीने उभा राहील. तुमचा संघर्ष हा तुमची कमजोरी नसून ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आतापर्यंतच्या या 4 नीती तुम्हाला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी पुरेशा आहेत. पण आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे खऱ्या सत्ता कारणाची आणि मुत्सद्देगिरीची सुरुवात होती. पुढच्या 2 नीती अशा आहेत ज्या जगातील सर्वात यशस्वी नेते आणि प्रभावशाली लोक अत्यंत गुप्तपणे वावरतात. 5व्या नीतीमध्ये मी तुम्हाला सांगेन की तुमची गूढता तुमच्या यशासाठी कशी काम करते आणि 6व्या नीतीमध्ये आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याशिवाय तुमची या जगातील किंमत शून्यासारखी आहे. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर आता अधिक सावध व्हा, कारण शेवटच्या 4 नीती तुम्हाला एक सामान्य माणूस नाही तर एक शक्तिशाली विचारधारा बनवणार आहेत. 5वी नीती ही तुमच्या व्यक्तिमत्वामधील गूढतेशी आणि तुमच्या भविष्यातील हालचालीशी संबंधित आहे. कधीही तुमची संपूर्ण योजना जगासमोर मांडू नका. आधुनिक मानसशास्त्र आणि प्राचीन युद्ध नीती या दोन्ही गोष्टी एका सत्यावर शिक्कामोर्तब करतात. जो हल्ला अनपेक्षित असतो तो सर्वात प्रभावी ठरतो जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल, तुमच्या मार्गाबद्दल आणि तुमच्या रणनीतीबद्दल उघडपणे बोलता. तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणाऱ्यांना आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना संधी देत असता. तुमच्या स्वप्नांची चर्चा करण्यात जो वेळ आणि ऊर्जा खर्च होते ती प्रत्यक्षात ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. जगाला तुमच्या यशाचा गुलाल दिसला पाहिजे, पण त्या गुलालापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कोणती पायवाट पुढवली हे कोणालाही कधीही समजू नये. गूढ असण्याचा एक मनोवैज्ञानिक फायदा असा असतो की लोक तुमच्याशी वागताना नेहमीच सावधगिरी बाळगतात. ज्यावेळी तुम्ही शांत राहून पडद्यामागे काम करता तेव्हा तुमची एकाग्रता आणि तुमची शक्ती शिखरावर असते. जगाला फक्त निकाल आणि यश दाखवा, त्यामागची प्रक्रिया नको. तुमचे मौन हे तुमच्या कार्यात आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचे वलय निर्माण करते जे लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला भाग पडते. जो व्यक्ती आपल्या पुढच्या पावलाची साधी कोणकोणही कोणाला लागू देत नाही तो अर्धी लढाई मैदानात उतरण्यापूर्वी जिंकलेला असतो. तुमची प्रगती ही एका शांत वादळासारखी असेल ज्याचा पत्ता तेव्हाच लागतो जेव्हा ते ध्येयाला गवसणी घालते. त्यामुळे तुमच्या भविष्यातील योजना हे तुमचे सर्वात मोठे गुपित ठेवा. लक्षात ठेवा, बोलणारे फक्त विचार मांडतात पण शांत राहणारे इतिहास घडवतात. 6वी नीती म्हणजे स्वतःच्या मूल्यांशी आणि स्वाभिमानाशी कधीही कोणत्याही परिस्थितीत तडजोड करू नका. या जगात जो माणूस स्वतःचा आदर करत नाही त्याला हे जग कधीही सन्मान देत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही मोठी आर्थिक चणचण असली किंवा कोणाचे तरी दडपण असले तरी चुकीच्या मार्गाचा अवलंबन करणे किंवा कोणासमोर लाचारी पत्करणे हे तुमच्या आत्म्याला मारण्यासारखे आहे. एक नीतिमान आणि प्रभावी व्यक्ती तीच असते जिचा पाठीचा कणा संकटातही ताट असतो. लोक तुमच्या संपत्तीवर किंवा तुमच्या पदावर तुमची तात्पुरती किंमत ठरवू शकतात, पण दीर्घकाळात तुमची खरी किंमत तुमच्या तत्वावरूनच ठरवली जाते. जर तुम्ही स्वतःला स्वस्त केले किंवा छोट्या फायद्यासाठी आपली मूल्य विकली तर हे जग तुम्हाला कवडीमोल भावात विकायला मागे पुढे पाहणार नाही. स्वतःचे एक असे वलय निर्माण करा जिथे कोणालाही तुमच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याची हिंमत होणार नाही. आपल्या इतिहासातील महान द्रष्ट्यांनी नेहमीच हे सांगितले आहे की स्वाभिमानाशिवाय जगणे हे जगणे नसून केवळ श्वास घेणे आहे. तुमची नीतिमत्ता, तुमची चरित्रे आणि तुमचे विचार हेच तुमचे खरे वैभव आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत ताठ मानेने उभे राहता तेव्हा संपूर्ण जगाची नजर आपोआप तुमच्या समोर आदराने झुकते. तुमचा स्वाभिमान ही तुमची कमजोरी नाही तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे.
जो स्वतःच्या मूल्यांसाठी जगाशी लढू शकतो त्याला हे जग सलाम ठोकते. म्हणून तडजोड करणाऱ्याच्या मोहात न पडता आपल्या तत्वांवर अडळ राहा, कारण हीच मूल्ये तुम्हाला आयुष्याच्या अखेरीस खऱ्या विजयाचा मुकुट घालतील. 7वी नीती ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्तीबद्दल सांगते. काळ आणि वेळेची किंमत ओळखा. जो माणूस वेळेचा अनादर करतो काळ त्याला कधी माफ करत नाही आणि शेवटी त्याला धुळीत मिळवतो. जगातील प्रत्येक यशस्वी, प्रभावशाली आणि सत्ताधारी व्यक्तीमध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे वेळेचे अचूक नियोजन आणि महत्व. तुमचे कष्ट योग्य दिशेला असणे जेवढं महत्वाचे आहे तेवढेच ते योग्य वेळी असणेही गरजेचे आहे. जर तुम्ही आजचा वेळ आवसात, विनाकारण चर्चेमध्ये किंवा निरर्थक कामामध्ये घालवत असाल तर उद्या तुम्हाला गुलामीचे किंवा संघर्षाचे आयुष्य जगण्यासाठी तयार राहावे लागेल. संधी ही तुमच्या दरवाज्यावर वारंवार थाप मारत नाही, ती फक्त एकदा येते आणि जो व्यक्ती काळाच्या वेगाशी जुळवून घेतो तोच तिला पकडू शकतो. आयुष्यातील कठीण काळ हा प्रत्यक्षात तुम्हाला वेळेची खरी किंमत शिकवण्यासाठी येत असतो. तुमच्या शत्रूकडे कदाचित तुमच्यापेक्षा जास्त पैसा असेल, जास्त मनुष्यबळ असेल, पण जर तुमच्याकडे वेळेचा सदुपयोग करण्याची आणि योग्यक्षमी निर्णय घेण्याची कला असेल तर तुम्ही त्यांना आरामात हरवू शकता. प्रत्येक सेकंद हा तुमच्या भविष्यातील साम्राज्याची एक वीट रचण्यासाठी वापरा. जो वेळेचा स्वामी बनतो तो भविष्यात संपूर्ण जगाचा स्वामी बनण्याची पात्रता ठेवतो. गेलेला पैसा परत मिळवता येतो, पण गेलेला एक सेकंदही साक्षात मृत्यूला समोर पाहूनही परत मिळवता येत नाही. त्यामुळे तुमची वेळ कोणाला द्यायची आणि ती कुठे खर्च करायची याचा विचार अत्यंत गांभीर्याने करा. तुमच्या यशाची वेळ ही तुमच्या आजच्या वेळेच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. 8वी आणि सर्वात महत्वाची नीती म्हणजे पराभवाची नीती मनातून काढून टाकून पूर्णपणे निर्भय बना. भीती हा माणसाचा सर्वात मोठा आणि घातक शत्रू आहे. ती तुमच्या प्रतिभेला गंज लावते, तुमच्या ध्येयाला कमकुवत करते आणि तुम्हाला कृती करण्यापासून रोखते. ज्याला हरण्याची भीती उरलेली नाही त्याला हे जग कोणतीही भीती दाखवू शकत नाही. निर्भयता म्हणजे धोक्याचा अभाव नव्हे तर धोक्याची जाणीव असूनही आणि मृत्यू समोर दिसत असूनही पुढे चालत राहण्याची हिंमत होय. जेव्हा तुम्ही इतके कणखर आणि मानसिक दृष्ट्या बलवान बनता की समोरच्याला तुमच्या निर्भयतेचा धाक वाटू लागतो, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. निर्भय व्यक्ती ही कोणत्याही परिस्थितीत अडकून पडत नाही. आपल्या महान क्रांतिकारांनी आणि नीतिशास्त्रज्ञांनी हेच दाखवून दिले आहे की एक निर्भय मन हे हजारो शस्त्रांपेक्षा आणि अफाट सैन्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते. तुमच्या डोळ्यात ती एक चमक आणि ती शांतता असू दे जी समोरच्या प्रतिस्पर्धाच्या मनात धडकी भरवेल. जेव्हा तुमचे निर्णय केवळ तुमच्या बुद्धीवर आणि मूल्यावर आधारित असतात आणि तुम्ही परिणामाच्या भीतीपोटी तडजोड करणे सोडून देता, तेव्हा तुम्ही अजय बनता. भीती तुम्हाला गुलाम बनवते तर निर्भयता तुम्हाला सम्राट बनवते. पराभवाला घाबरण्याऐवजी त्याला प्रगतीचा एक टप्पा माना. ज्या दिवशी तुम्ही भीतीवर विजय मिळवाल त्या दिवशी यशाचे सर्व दरवाजे तुमच्यासाठी आपोआप उघडले जातील. निर्भय बना, कारण हे जग केवळ शौर्याचीच पूजा करते. या 8 नीती केवळ ऐकण्यासाठी किंवा सुविचार म्हणून वाचण्यासाठी नाही, तर या तत्वांना तुमच्या रक्तात भिरण्याची, तुमच्या श्वासात सामावून घेण्याची हीच खरी वेळ आहे. हे आयुष्य म्हणजे एक साधी सरळ वाट नाही, तर ती एक धगधगती रणभूमी आहे. येथे केवळ चांगले किंवा दयाळू असून भागत नाही, तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मुत्सदी धोरणे आणि तितकेच प्रभावी बनावे लागते. जेव्हा तुम्ही या धोरणांचा स्वीकार करून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर करू लागाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूच्या जगाची नजर बदलली आहे. जे लोक कालपर्यंत तुम्हाला गृहीत धरत होते तेच आता तुमच्या मताची प्रतीक्षा करतील. तुमच्या शब्दांना केवळ धारच नाही तर एक वजन प्राप्त होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरशात पाहताना तुम्हाला स्वतःचे एक नवीन अजय आणि शक्तिशाली रूप दिसेल. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य हे नशिबाच्या रेषांवर नाही तर आज तुम्ही घेतलेल्या कठोर निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे आता त्या जुन्या सवयी आणि लाचारीचा त्याग करा. उठा, जागृत व्हा आणि स्वतःला इतके सामर्थ्यवान बनवा की या जगाला तुमच्या अस्तित्वाची दखल देणे भागच पडले पाहिजे. तुमच्या आत एक सुप्त ज्वालामुखी दडलेला आहे, त्याला आता वाट करून द्या. असे जीवन जगा की जे इतरांसाठी केवळ एक स्वप्न असेल. आज याच क्षणी एका नवीन प्रवासाची शपथ घ्या, जिथे तुम्ही केवळ एक सामान्य हडमासांचा माणूस नसाल तर एक चालती बोलती विचारधारा असाल. तुमची कृती हीच तुमची ओळख बनली पाहिजे. यशाची शिखर तुमच्या कष्टांच्या आणि नीतीच्या संगमावर तुमची वाट पाहतायत. मनातली द्विधा अवस्था आणि संभ्रम झटकून टाका आणि विजयाची दिशेने पहिले पाऊल टाका. तुम्ही एक विजेते म्हणूनच या मातीवर जन्मला आहात. फक्त ते जगाला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आता आली आहे. सामर्थ्यवान बना, सावध आणि आपले साम्राज्य उभे करा. धन्यवाद.